सर मुसंडीची टीम आज आपल्याकडे आलेली आहे आणि जसं म्हणतात ना की आपला हक्काचा एक परिवार असतो तसं ही टीम आहे की सकाळमध्ये आल्यानंतर थेट सहकाऱ्यांशी बोलण्यापेक्षा सर असं म्हटले आपला परिवार आहे जरा निवांत बसते आम्ही सकाळमध्ये असल्याचा एक फील होतं म्हणून एक अर्धा तास छानपैकी सगळ्यांची गप्पा झाल्या आणि स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला एक ओढ आहे। बेसिकली आपण जर एक विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे तो बऱ्यापैकी शहराकडे येतो आहे आणि ह्या काळामध्ये खूप वेळा काही जी मुलं आहेत ती यशस्वी होतात काही अपयशी ठरतात आणि त्यांना अशा काही घटना घडतात की त्यांना त्या कुटुंबाला ती किंमत जी मोजावी लागते तर ती आपल्या आयुष्याच्या पलीकडची आहे। अशाच धाटणीचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे। तो सिनेमा प्रदर्शित कधी होईल या संदर्भात सगळी टीम आपल्याशी बोलणार आहे। पण या सिनेमाच्या निमित्ताने जे काही कमी अधिक अनुभव आले नंतर नगर जिल्ह्यामध्ये शूटिंग झालेलं आहे आणखी आपल्या आसपासचे कलाकार त्याच्यामध्ये आहेत त्या कलाकारांशी आपण बोलणारच आहोत। त्याच्या आधी मी सूरजला विनंती करतो या सिनेमाच्या निमित्ताने सुरुवात तुम्ही कराल मग बाकीची गोष्ट। नमस्कार मी सूरज चव्हाण टिकटॉक स्टार गोली का धोखा इसके वन टू जेल की वो टीम तर 9 तारखेला मुसंडी पिक्चर रिलीज होत आहे तर थिएटरला जावा एन्जॉय करा कसा वाटतं कमेंट करून सांगा। मला सोडून गेली भांगाला ती नाव ठेवायला नको ना भावा लय केवट आहे ती जगाला खोली बोलती ना त्या खोलीने बोलते सतला बोली म्हणूनच सूरज चव्हाण आहे पिल्लू भाऊ बोली। नमस्कार मी गोवर्धन दोलताडे मुसंडी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे आणि आम्ही गेली 1-1.5 महिन्यापासून या मुसंडी चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी महाराष्ट्र दौरे करत आहोत। या ठिकाणी पण आम्ही आज त्याच निमित्ताने आलो आहोत आणि यापूर्वी पण आम्हाला आपल्या सकाळच्या जे पेपर आहे या पेपरकडून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटलेला आहे आणि आज आम्ही असाच एक मुसंडी नावाचा MPSC आणि UPSC या विषयावर आधारित चित्रपट आहे आणि त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु या ठिकाणी आल्यानंतर आम्ही आज एक खूप मोठी घोषणा म्हणजे आम्ही गेली 1-1.5 महिन्यापासून जे राज्यभर आम्ही काम करत आहोत किंवा मुसंडी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पण आम्ही जाहीर केली त्याच्यावरती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काही खर्च पण केलेला आहे आणि काही कारणास्तव तांत्रिक काही अडचणी आणि विशेषतः मेन अडचण MPSC आणि UPSC या परीक्षा आपल्याकडं येत्या मेच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात होत आहेत आणि आमच्या चित्रपटाची तारीख मे मध्येच आम्ही फायनल केली होती परंतु राज्यातील MPSC UPSC करणारे विद्यार्थी असतील काही अधिकारी वर्ग असेल आपल्या राज्यातील काही IAS IPS असतील त्या सर्वांचे आम्हाला काही फोन आले की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात हा चित्रपट करताय आणि या चित्रपटाची राज्यातील MPSC UPSC करणाऱ्या मुलांना खूप गरज आहे आणि त्यांनी तो चित्रपट पाहणं खूप योग्य आहे गरजेचं आहे। तर आमची सर्वांची इच्छा आहे की मुलं सध्या अभ्यास करत आहेत आणि अभ्यास करत असताना त्या पिरियडमध्ये जर हा चित्रपट आला तर कदाचित MPSC UPSC करणारी मुलं त्या चित्रपटाकडे पाठ फिरवतील। आमची सर्वांची इच्छा आहे की MPSC आणि UPSC चे पेपर झाल्यानंतर म्हणजे 4 तारखेनंतर मुसंडी चित्रपट रिलीज व्हावा आणि सगळ्यांचं एक म्हणजे विचारात घेता सगळ्यांचे प्रश्न सगळ्यांच्या अडचणी विचारात घेता आम्ही आज या ठिकाणी म्हणजे सकाळच्या ऑफिसला आम्ही डिक्लेअर करत आहोत या चित्रपटाची नवीन तारीख आहे 9 जून 2023 ही संपूर्ण राज्यभर आम्ही या तारखेला हा चित्रपट रिलीज करत आहोत आणि आम्ही एक आमचं भाग्य समजतो की एक सकाळसारख्या ऑफिसला आणि नाशिक सारख्या ठिकाणी ही आम्ही घोषणा करतोय। खूप आनंद वाटतोय कारण कुठल्याही गोष्टीची घोषणा कुठं होती कोण करतं आणि कोणामुळे करतं ह्या गोष्टींना खूप महत्त्व असतं तर खूप आनंद होतोय
की आज या ठिकाणी आम्ही ती घोषणा 1 तारीख कॅन्सल करून करतोय. आज राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चित्रपटाचे होर्डिंग लागले आहेत. जी पहिली आमची तारीख होती 26 मे त्या तारखेची, परंतु सर्व प्रेक्षकांना, सर्व रसिक मायबापांना, सर्व विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे की या चित्रपटाची तारीख आम्ही चेंज केल्यामुळं आमची पूर्ण टीम आणि मी लेखक निर्माता सगळेजण आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला आतापर्यंत खूप सपोर्ट केला. आमची काही गाणी लॉन्च झाली, त्या गाण्यांना पण खूप सपोर्ट केला. आमच्या काही मुलाखती झाल्या, काही बऱ्याच ठिकाणी जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होतो ते लोकांनी खूप काळजीपूर्वक त्या ठिकाणी पोहोचवले. काही ठिकाणी तर आपल्या राज्यामध्ये काही हॉटेल व्यावसायिक असतील, काही डॉक्टर असतील, वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांनी मुसंडी या चित्रपटावरती 50% म्हणजे आजपर्यंत असा कुठला चित्रपट नाही की ज्या ठिकाणी 10,000 रुपये रूम चार्ज आहे त्या ठिकाणी 5,000 रुपये कन्सेशन दिले, म्हणजे 50% कन्सेशन मुसंडी चित्रपट पाहणाऱ्या म्हणजे प्रेक्षकांना. तर मुसंडी, आता मी थोडं चित्रपटाकडे बोलतो की आपल्याकडे एक हा शब्द परिचित आहे सर्वांना, आपल्या राज्यात आहे, आपल्या भारतात आहे, की मुसंडी म्हणजे झेप, एक उंच भरारी. आणि हे मुसंडी मारण्याचं स्वप्न आपल्याकडं कळायला लागल्यापासून ते म्हणजे वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाला वाटतं की मी माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं करील, काहीतरी मुसंडी मारेल. हे स्वप्न माणसाचं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे स्वप्न असतं आणि काहीतरी मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत असतं. आणि विशेषतः आपल्या राज्यातील जे विद्यार्थी आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट एक खूप वरदान ठरणार आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत असतो, शिकत असतो. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझा मुलगा शिकावा आणि नोकरी लागावी. म्हणजे याच्यातून हे लक्षात येतं की प्रत्येक जण शिक्षण घेत असताना नोकरी लागावी म्हणूनच घेतात, हे थोडं आजकाल निदर्शनास येते. परंतु शिक्षण हे एक ज्ञानाचा महासागर आहे आणि तुम्ही शिक्षण फक्त नोकरी लागण्यासाठी न घेता शिक्षणाचे अनेक फायदे करून घ्या. तुम्ही नोकरीसाठी होतील किंवा उद्योग व्यवसायात होतील, तुम्हाला राजकारणात होतील, म्हणजे असं इतर वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्ही त्या शिक्षणाचा फायदा करून घेऊ शकता. म्हणजे शिक्षण तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी करा. परंतु हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आजकाल जी एक खूप मोठा ट्रेंड चाललाय MPSC आणि UPSC. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातून एखादा शेतकऱ्याचा मुलगा MPSC सुटला तर त्या गावातील बरीच मुलांच्या आईवडिलांना वाटतं की आमचा पण मुलगा MPSC सुटावं. ते मुलांना तयार करतात, तू पण सुट, तो तर अभ्यासात हुशार नव्हता किंवा त्याची परिस्थिती नाजूक होती तरी तो MPSC सुटला, तहसीलदार झाला, PSI झाला, DYSP झाला. एक भावनात्मक मुलांना करतात आणि मुलं स्पर्धा परीक्षेसारख्या परीक्षेला सामोरं जातात. परंतु त्या परीक्षांचं खूप अवघड आहे, सगळ्यांना माहित आहे, मी आता सांगतोय तरी पण. परंतु विशेष गोष्ट आहे की याच परीक्षा देत असताना या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे किंवा त्या अभ्यासक्रमातून जी मुलं अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सक्सेस होतात, पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात काही मुलं सक्सेस होत असतात. परंतु सक्सेस होणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी आहे, म्हणजे बोटावर मोजण्या एवढी. आणि अनसक्सेस मुलांची संख्या खूप आहे, कारण आपल्या राज्यातून लाखो मुलं MPSC UPSCचा अभ्यास करतात आणि सध्याच्या काळात तर अलीकडं 10वी 11वी नंतरच UPSCचा अभ्यास सुरू करतात. म्हणजे अगोदरच ग्रॅज्युएशन नंतर पेपर असतात, परंतु एक प्री प्लॅनिंग म्हणून अगोदर, म्हणजे 10वी नंतर ही मुलं जर अभ्यास करत असतील आणि वयाच्या 35व्या वर्षापर्यंत जर MPSC UPSC सारख्या परीक्षांचा अभ्यास करत असतील आणि त्यात जर अनसक्सेस झाले तर त्यांचं डिप्रेशन हे कुणालाच पाहण्यासारखं नसतं. त्यांच्या आईवडिलांना नसतं, नातेवाईकांना नसतं, गावाला नसतं, त्यांना स्वतःला पण नसतं. म्हणून हा जो टर्निंग पॉईंट म्हणजे जे आहे जीवनातला आपल्या, की ज्या काळात आपण काही पण घडू शकतो, कुठल्याही क्षेत्रात उंच भरारी मारू शकतो, तो टर्निंग पॉईंट या ठिकाणी ही मुलं वयाला घालवतात. एक अपेक्षाभंग होतो आणि एक उंच भरारी मारण्याचं एक स्वप्न त्यांचं त्या ठिकाणी थांबलं जातं. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगतो की तुम्ही खूप अभ्यास करा, त्या अभ्यासाचा उपयोग तुम्ही इतर वेगवेगळ्या व्यवसायात करा. परंतु हा अभ्यास करत असताना तुम्ही जर अनसक्सेस झाले तर त्यातून तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका. अनेक मुलं आज आपल्या म्हणजे जीवावरती म्हणजे सुसाईड करतात, आत्महत्या करतात. तर हे प्रकार होऊ नये म्हणून आम्ही हा चित्रपट बनवतो. आणि एक तळमळ आहे आमची की राज्यातील MPSC UPSC करणाऱ्या मुलांनी खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये न जाता याच अभ्यासाचा उपयोग इतर व्यवसायामध्ये करावा आणि त्या ठिकाणी मुसंडी मारावी. अशा पद्धतीने हा चित्रपट आहे. खूप चांगला चित्रपट आहे. मी थोडं जास्त बोललो कारण या ठिकाणी या चित्रपटाची मोठी घोषणा झाली आज आणि मला खात्री आहे की आपल्या राज्यातील MPSC UPSC करणारी मुलं मुसंडी चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात मुसंडी मारतील ही मला खात्री आहे. आणि सर्व राज्यातील जनता असेल, विद्यार्थी असतील, सर्वांनी हा चित्रपट 9 जूनला हा राज्यातील
संपूर्ण चित्रपटगृहामध्ये आम्ही हा रिलीज करतोय, तरी सर्वांनी पहा. एक लेखक आणि निर्माता म्हणून माझी तळमळीची विनंती आहे. धन्यवाद.